आता एका कुटुंबाने सांगितलं की कसा न्याय दिला त्यांनी, किती चांगलं सांभाळलं त्यांनी. एकीकडे MDRT घडवत गेले, चांगले एजंट क्लब मेंबर घडवत गेले. दुसरीकडे मुलीला पण त्यांनी डॉक्टर बनवलं आहे. म्हणजे निश्चितच दोन्ही कुटुंबांना त्यांनी सारखाच न्याय दिला. तर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता त्यांच्या कुटुंबाकडून जाणून घेऊया की त्यांचं काय मनोगत आहे. तर मी डॉक्टर जान्हवीला विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय उपस्थित डायसवर सरांना आणि माझ्या प्रिय आणि आदरणीय आईबाबांना आणि उपस्थित सर्व मोठ्यांना माझा नमस्कार. खूप भाग्यवान समजते मी स्वतःला की बाबांच्या इतक्या मोठ्या आणि मूल्यवान दिवशी मला ही संधी दिली बोलायला. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. खरं तर माझं मन व्यक्त करताना मला शब्द कमी पडतात आहे, कारण माझा कंठ दाटून येतोय. आणि कसं काय नाही येणार, हा क्षण खूप मोठा आहे. 32 वर्ष माझ्या बाबांनी LICत प्रामाणिकपणे, निष्ठेने, सातत्याने, श्रद्धेने काम केलं. मी सतत विचार करते की एक व्यक्ती इतका कसा परफेक्ट असू शकतो की नुसतं ऑफिसमध्ये नाही तर घरामध्ये सुद्धा त्यांचा खूप अनमोल वाटा आहे. ऑफिसमध्ये तर ते सगळ्यांना पॉझिटिव्ह करतातच. त्यांचं पर्सनॅलिटी इतकी प्रभावशाली आहे की त्यांच्या बोलण्याने सगळ्यांना इतका आनंद मिळतो. तर तुम्ही याचा अनुमान लावू शकता की आम्ही घरी किती आनंदी असू. बोलताना खरंच खूप कठीण होत आहे. मला बाबांनी म्हटलं की रिटायरमेंटच्या दिवशी तुला यायचंय, येशील ना, कारण माझी एक्झाम आहे आता पुढे. आज मी जी आहे ही त्यांच्यामुळे आहे आणि त्यांच्यासाठी माझा ही संध्याकाळ ही किती छोटी आहे, खूप छोटी आहे त्याच्यासमोर. मी बाबांना सतत म्हणते तुमच्या 10% क्वालिटी माझ्यामध्ये आली तर मी कुठे जाईल. बाबा सतत म्हणतात की लाईफ मध्ये आपण कितीही बिझी असलो तरी जेवण मात्र आपल्या परिवारासोबत करायला हवं. आणि जेव्हा ते ऑफिस मधून येतात, कधी मी जेवलेली असेल तर मला म्हणतात बाळा तू जेवली असेल तरी 5 मिनिटं 10 मिनिटं बैस, आपण छान बोलू, आपला दिवस शेअर करू. म्हणजे नुसतंच सामाजिक नाही तर घराला सुद्धा ते किती कॉन्ट्रीब्यूट करतात आणि आम्हाला सतत आनंदी, आम्हाला सतत मोटिवेटिंग, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान ते देतात. आमचा पर्सनल आरोग्य म्हणून एक ग्रुप आहे, त्याच्यावर ते सतत टाकतात की असं आपलं शरीर स्वस्थ तुम्ही ठेवू शकता, असं सगळं ते सांगत असतात. तर मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या त्यांची प्रगती तर आहेच आणि हेच ते सर्वांना सुद्धा सांगतात की असं तुम्ही करायला हवं. मी लहान होती तेव्हा मला स्टेज फिअर होतं आणि मला कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला प्रचंड आवडायचं, पण मला फिअर होतं. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे बाबा किती उत्कृष्ट वक्ता आहेत. तर माझ्यामध्ये हे क्वालिटी त्यांनी मला सगळं गाईड केलंय. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झालं, पॉझिटिव्हिटी झालं, माझे बॉडी लँग्वेज झालं, हे सगळं मी त्यांच्याकडूनच शिकले. सगळे म्हणतात वेळेवर आहे, माझे बाबा म्हणतात वेळे आधी पोचायला पाहिजे. तुम्ही एक्झाम्पल कोणीतरी म्हटलेलं की बाबा कुठे मीटिंग असेल तर सगळ्यात पहिले बाबा डोळे बंद करून तिथे असतात, कारण त्यांनी मला वेळेचंही महत्व शिकवलं. आज मी डॉक्टर झाले याचं 100% आणि पूर्णपणे क्रेडिट हे माझ्या आईबाबांना जातं. आज मी इथे उभी राहून हे बोलू शकते हे फक्त त्यांच्यामुळे. कसे काय हो बाबा, इतकं सगळं तुम्ही मॅनेज केलं, माझं शिक्षण झालं, सगळं झालं. कोणीही विश्वास ठेवत नाही की आज ते रिटायर होतात आहे. एक दिवस मी माझं डान्स कॉम्पिटिशन होती तर मी शाळेत प्रॅक्टिस करायला गेली आणि मग संपल्यावर मी बाहेर उभी होती माझ्या मैत्रिणीसोबत, पण बाबा घ्यायला येणार होते. बाबा तिकडनं येत होते होंडावर, माझी मैत्रीण म्हणते तुझा भाऊ येतोय. मी म्हटलं माझा कुठला भाऊ येतोय, तर बघितलं तर बाबा होते. म्हटलं अगं माझा भाऊ नाहीये, माझे बाबा आहेत. म्हणे तर काय तुझे भाऊच दिसतात. तर अर्थातच त्यांचं रिटायरमेंट जरी जवळ आलं असेल तरी ते अजूनही असं वाटतात की त्यांचा फर्स्ट डे ऑफिसमध्ये इतके ते एनर्जेटिक आणि करेजियस आजही आहे. तसं तर विचार केला होता की एक गाणं गाईल, पण थोडं कठीण कार्य निवडलं, कविता करते म्हटलं.
कागद घेतला, पेन घेतला, मग कळलं सगळं कविता बनवणं म्हणजे काही इझी गोष्ट नाही. पण बाबांसाठी म्हणून थोडा प्रयत्न केला की बाबा 32 वर्ष आज LIC तुम्हाला झाली. सातत्य म्हणजे काय हे तुमच्याकडनं कळले. वर्ष आज LIC तुम्हाला झाले. सातत्य म्हणजे काय हे तुमच्याकडनं कळले. काम करून करून तर सगळेच थकतात, घरी आल्यावर आरामही करतात. काम करून करून तर सगळेच थकतात, घरी आल्यावर आरामही करतात. ऑफिस मध्ये जाताना तुम्ही फिट अँड फाईन, घरी आल्यावर यू ऑलवेज शाईन. सगळे म्हणतात पॉझिटिव्ह राहा, मी म्हणते पॉझिटिव्ह बनायचं असेल तर माझ्या बाबांकडे बघा. बाबा आज रिटायरमेंट जरी आलं असेल, बाबा जरी आज आलं असेल तुमचं रिटायरमेंट, तरी तुमच्या माथ्यावर तुम्ही यशाचा ताज घेतलाय. आणि माझ्यासाठीच आणि सर्वांसाठीच आहात तुम्ही खूप खास, आहात तुम्ही खूप खास, आहात तुम्ही खूप खास. धन्यवाद.